तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या राज्यस्तरीय टेस्ट सिरीजमध्ये मी भूषणदूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपला सीसॅटचा तिसरा पेपर होता. ओव्हरऑल हा जो पेपर आहे, पेपर क्रमांक आपला 4 आहे, 5 आहे, 5 करेक्ट ना. सीसॅटचा तिसरा आणि ओव्हरऑल कितवा? 5वा, पेपर क्रमांक 5 आणि सीसॅटचा तिसरा पेपर. पेपरची लेंथ जी आहे ती ओव्हरऑल मागच्या वेळेस सारखीच थोडी जास्त मेंटेन ठेवली होती. ओव्हरऑल 15% जी लेंथ आहे आयोगाच्या लेंथपेक्षा मी जास्त केलेली आहे या पेपरमध्ये. याचं कारण सुद्धा आहे की तुम्हाला आत्ता इतकं प्रेशर नसतं, आयोगामध्ये प्रेशर सुद्धा असतं. आणि दुसरं तुमची स्पीड सुद्धा वाढवायची आहे. अगेन माझे काही हे प्लॅन्स आहेत की तुमची स्पीड थोडी वाढली पाहिजे. दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की सध्या तुमच्यावरती एक्सप्लेन करायला मला हाच वेळ आहे. एक्झामला काय शेवटच्या 2 टेस्टमध्ये तुम्ही असे लेंदियर पेपर टाकू शकत नाही त्यामध्ये, बरोबर ना. तर आत्ताच तुमचे टाकू शकतो स्टार्टिंगमध्येच काही, म्हणून पण मी टाकतोय. दुसरी स्पीड तुमची जास्त असली पाहिजे यामध्ये. ओव्हरऑल रॅशनल अटेम्प्ट जर काय पेपरमध्ये बघितला, पेपर काही मागच्या वेळेस सारखा इतका डिफिकल्ट सुद्धा नव्हता. ज्याचा अभ्यास असेल, थोडा लॉजिकल जर का तुम्ही अभ्यास केला तर एक मॉडरेटली डिफिकल्ट पेपर आहे आतापर्यंत. ओके, दुसरं हे आहे की असं काही एकदम अवघड पेपर पण नाही, कारण तुम्ही जर बघितलं, हा लेंथ जास्त हे मी मानतो, काही पॅसेज होते, पण तुम्ही जे सुरुवात करायची याच्यामध्ये मी मुद्दामून एक एक्सपेरिमेंट काय केलेलं की एंडला पॅसेज सोपे आहेत, बरोबर आहे ना. एंडला स्टार्टिंगला पॅसेज लेंदियर सुद्धा आहे. आता बघा, पहिला पॅसेज, आता हा पॅसेज थोडा सोपा आहे, पण प्रश्न इतके एकदम सोपे नाही बनवले मी, नव्या परवाची चाहूल, ठीक आहे. लेंथ आहे जास्त. हां, त्यानंतर सेकंड पॅसेज आहे, थोडा फिलॉसॉफिकल पॅसेज आहे, सोपा आहे सेकंडवाला. हां, थर्ड आपण जर बघितलं, थर्ड पण ठीक आहे, मॉडरेट आहे, मॉडरेट म्हणू शकतो. नेक्स्ट मॅथ्स अँड रिझनिंग सुरू झालं. दुसरं एक चेंज काय केलं आपण, आतापर्यंत आपण काय करतो, सेट ए सारखंच टाकत होतो प्रत्येक याच्यामध्ये. यंदा मी काय केलं, थोडं मधात मॅथ्स अँड रिझनिंग टाकून दिले तुमच्या याच्यामध्ये. तर थोडी व्हेरिएबिलिटी आता प्रत्येक याच्यामध्ये मेंटेन करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, मॅथ्स अँड रिझनिंगचा सेक्शन बघितला तर मॉडरेट होता मॅथ्स अँड रिझनिंग. क्रिटिकल रिझनिंग इंटरेस्टिंग होतं. त्यानंतर यातले काही 1-2 प्रश्न आहेत, 2-3 प्रश्न थोडे डिफिकल्ट होते मॅथ्स रिझनिंगमध्ये. हां, एकदम म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा डिफिकल्ट तर होता मॅथ्स रिझनिंग सुद्धा, पण काही रेग्युलर पॅटर्न सुद्धा यंदा यूज केले, जसं आपण बघितलं इथपासून. डायरेक्शन डिस्टन्सेस ठीक आहे, हा वेगळा आहे. त्यानंतर बघा इथे इनइक्वालिटीज, हा सोपा होता. कोडिंग डिकोडिंग सोपा होता. ओके, हां, तर असे काही रेग्युलर पॅटर्न्स सुद्धा मी याच्यामध्ये, हा जो आहे तो हे होता. तर 5-7 एकदम रेग्युलर पॅटर्न होतेच जे असतात पण एक्झामिनेशन्समध्ये. अगेन तुम्हाला माहिती असेल की राज्यसेवेमध्ये DI प्रश्न आले होता यंदा. DI तो रद्द केला आयोगाने. DIचा आठवतो तुम्हाला प्रश्न? हां, कशाचा? इम्पोर्ट एक्सपोर्टचा होता. मी फक्त चेंज काय केलं, प्रॉफिट म्हणजे काय, इन्कम मायनस एक्सपेंडिचर, खर्च आणि नफा, उत्पन्न वजा खर्च भागिले खर्च, याला केलं. बाकी त्याच पॅटर्नमध्ये मी तसा टाईपचा काय केला, एक सेट केलेला आहे. ओके, हां, नेक्स्ट सायन्स अँड टेकचा पॅसेज होता, पण हा सोपा होता. असं नाही की सायन्स अँड टेकचा प्रत्येक पॅसेज अवघड असतो, थेट उत्तर तुम्हाला सापडतं त्याच्यामध्ये. अगेन अनेक विद्यार्थ्यांची डिमांड होती की सायन्स इंग्लिश मीडियम मध्ये द्या, इंग्लिशमध्ये द्या. तर एक पॅसेज टाकलेला पूर्ण इंग्लिशमध्ये सायन्सचा, ठीक आहे. सो दॅट इज वॉट. आणि सोपा पण होता, काही इतका अवघड होता तो सायन्सचा पॅसेज सुद्धा जो आहे तो हे होता. हां, अगेन कायदा फार लेंदियर होता. ॲक्च्युली मी प्रयत्न केला याला कमी करण्याचा, पण यापेक्षा कमी, कारण शेवटी सगळे क्लॉजेस मेन्शन करणं गरजेचं आहे. कायदाचा मधातनं आपण नाही देऊ शकत किंवा अर्धे गाडून टाकले, त्याच्यामुळे इतका मोठा ते बनवावंच लागलं मला त्यामध्ये. हां, हा एक होता की ज्याला म्हणून आपण एक फार अवघड पॅसेज होता. टोयोटाचे उत्पादन जो होता तो अवघड होता. ओके, काही समजतो का तो? नाही समजत, ठीक आहे. हां, तसं एखादा असतं ना. हां, हा छोटा पॅसेज होता, सगळ्यात छोटा पॅसेज हा होता, पण यामध्ये थोडाफार क्रिटिकल होता पॅसेज. ओके, शेवटचे 2 पॅसेज, भारत आणि चीन, इट्स अ व्हेरी इझियर पॅसेज. भारत आणि चीनचा पॅसेज सोपा होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पॅसेज पण जो होता तो पण काय होता, सोपा होता, इझियर होता, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर पुढे डिसिजन मेकिंग जे होतं, 76 प्रश्न, कामगारांचा संप चालू आहे ना, हां, त्याच्यावरती होता. हां, बाकी डिसिजन मेकिंग ते इझीच होतं पेपरमधलं. ओके, तर चला मग स्टार्ट करूयात. पेपरमध्ये जर का आपण बघितलं, मी म्हणेल की 60 to 65 अटेम्प्ट हा चांगला अटेम्प्ट आहे. जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने अभ्यास करून आणि एक जास्त रिस्क न घेता जर सोडवला पेपर, तर 60 ते 65 अटेम्प्टसुद्धा चांगला होऊ शकतो. ओके, मार्क्स तर आता विद्यार्थीचे मार्क्स काय असले पाहिजे, तर असं मी मार्क्स सध्या सांगू शकत नाही. याचं कारण काय की पेपर कसा सेट झाला माझ्याकडनं हे पण मला पण जज नाही करता येत जोपर्यंत विद्यार्थ्यांचे मार्क कळत नाही. खूपदा असं मला वाटतं की मी खूप टफ सेट केला आणि विद्यार्थ्यांना मार्क जास्त येतात. कधी कधी मला वाटतं की पेपर मी इझी सेट केला पण विद्यार्थ्यांना मार्क कमी येतात. तर तुम्ही बघा, टोटल आपली जी सॅम्पल साईज आहे ती जवळपास आपल्याकडे ॲडमिशन्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये 650 आहेत.
त्यापैकी 550च्या असं 520-30च्या आसपास जे आहेत ते विद्यार्थी पेपर देतात, करेक्ट. तर त्याच्यामधनं तुमचा टॉप 40मध्ये 40वा रँक ज्या मार्कांच्या आसपास आहे तो कट ऑफ समजायचा आपण. सो टिल द 40 रँक, ओके, ज्या मार्कापर्यंत आहे तो कट ऑफ आहे तुमचा, की तर तुम्ही शुअरली क्लिअर आहात. इफ यू आर बिटवीन 40 to 100 देन यू आर ऑन द बाउंड्री लाईन. ओके, 40 to 100 120च्या मध्ये आहात तर तुम्ही बाउंड्री लाईनमध्ये आहात, आणि 120च्या कमी आहात तर मग तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ठीक आहे, हे फक्त इतकं तुम्ही लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां, सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट पॅरा 1 ते 5 नव्या पर्वाची चाहूल. हां, पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत पहिला प्रश्न, वेब माध्यमांची कोणती वैशिष्ट्ये लेखकाने नमूद केलेली आहे. सो पारंपरिक माध्यमांच्या तुलनेमध्ये वेब माध्यमांची कोणती वैशिष्ट्ये लेखकाने नमूद केलेली आहे. विषय वैविध्य आणि उत्तम निर्मिती मूल्य असलेल्या कार्यक्रमांची उपलब्धता नाही आहे का? आहेत की नाही? यस. हां, मनोरंजन तुलनेने येणारा कमी खर्च, बरोबर आहे. हां, नाही आहे. हां, बहुभाषिक कार्यक्रम, यस, आणि दृष्ट्यात्मकता मोठ्या प्रमाणात असलेली. सो बेटर आन्सर काय होणार? 4. पर्याय क्रमांक काय? 4 आहे. हां, काय क्लेम आहे तुम्हाला या प्रश्नावरती? कोणत्या मुद्द्यावरती क्लेम आहे? काय मनोरंजनासाठी कमी खर्च? काय? अरे दृष्ट्यात्मकता म्हणजेच काय की वेगवेगळे ऑप्शन्स आपण बघू शकतो ना त्याच्यामध्ये, त्याला म्हणतात दृष्ट्यात्मकता. त्यांनी म्हटलं ना आपल्याला पाहिजे तितक्या याच्यामध्ये आपण ते बघू शकतो, तो त्याचा अर्थ होतो. हां, तुमचं म्हणणं काय आणखी? मनोरंजनासाठी येणारा कमी खर्च ही गोष्ट आहे का उल्लेखित? नाही आहे. डेटा स्वस्त आहे तेच तर बरोबर आहे. तो बनवण्यासाठी खर्च येणार काय? कमी. हा पण उल्लेखित आहे ना. सूत्र पर्याय क्रमांक 4. दूरदर्शन कार्यक्रमाचा दर्जा कशामुळे घसरला असे लोकांना वाटते? निर्मिती मूल्यांमधील तडजोड, बरोबर आहे. बघा कोणतंही निर्मित, बघा इकडे काय मेन्शन केलं त्यांनी म्हटलंय ना, काय मेन्शन केलेलं आहे? दूरदर्शन जेव्हा एकमेव होते तेव्हा अर्थातच स्पर्धेत कोणी समोर नसल्यामुळे आपल्या निर्मिती काटपूर तपासणी गरज त्यांना कधी वाटली नाही. म्हणजेच मग त्यांनी काय केलं? तडजोड केली की नाही? ते कोणाचं लक्ष होतं का त्याच्यावरती? काही नव्हतं. ओके. हां, स्पर्धेचा अभाव होता, बरोबर आहे. निधीची कमतरता नाही. प्रतिभावान दिग्दर्शक कलाकार करार करण्यात सरकार नियमाचे निर्बंध, हे पण आहे का? नाही. आता समजा तुम्हाला कधी वाटलं पण की बाबा निर्मिती मूल्य तो पण तो की लक्ष ठेवण्यात आलेले होतं, तसं त्याचा अर्थ बघा काय शब्दशः तसा वर्ड थोडी असेल. जर तसे तसे शब्द मी टाकले तर त्याचा अर्थ कॉम्प्रेशन थोडी होईल ना त्यामध्ये. ते तर डायरेक्ट वन तुम्ही म्हणाल की ते तडजोड आहे. अरे निश्चितपणे जर का अभाव होता कोणत्या गोष्टीवरती तर त्याच्यामध्ये काय तडजोड झाली की नाही? एखादा व्यक्ती समजा काय फेल पडला एक्झाममध्ये, करेक्ट, तर कोणी म्हणा की नाही त्याच्याकडे काय की कोणी लक्ष देणार नव्हतं, तो काय करून राहिला पुण्यामध्ये येऊन, काय नाही. याचा अर्थ काय आहे बघ की त्यांनी त्याच्या अभ्यासात पण तडजोड केली असं समजणार की नाही? समजलं का तुम्हाला? यस. हां, तर म्हणून ते त्याचा अर्थ बरोबर आहे. आणि तर नसेल तर एवढंच आहे की ब बरोबर असेल. आता फक्त ब आहे का कुठे ऑप्शनमध्ये? अंड येणार नाही. मग बेटर वे उत्तर काय करून घ्यायचं? अ आणि व असं म्हणून घ्या. बघा एक्झाममध्ये तुम्हाला पेपरमध्ये 80 तुम्ही समजा 65-70 अटेम्प्ट करतात, 10 एक प्रश्न जे आहेत की ते तुम्हाला वाटेल कन्फ्युजिंग काय, तर अशा याने चूज करत जा, बरोबर आहे. पॅसेजमध्ये 5-7-8 प्रश्न तुम्हाला असे चूज करावेच लागतील. एखाद दोन मध्ये डाऊट आहे तर मग थोडं बघायचं की कोणता रिजेक्ट होऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण इलिमिनेशन मेथड म्हणतो, करेक्ट ना. तर असं तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. सो अ आणि ब योग्य. हा, युट्यूब बाबतची खालपैकी कोणती विधाने योग्य ठरणार नाहीत? काय विचारलं? ठरणार नाहीत. हा वेब माध्यमातील सर्वात आघाडीवर असलेला प्रकार आहे, बरोबर आहे. अरे आजही तो म्हणतो युट्यूबच नंबर 1 आहे ना, मेन्शन आहे की नाही? नाही आहे, आहे की नाही? यस. 2020 साली उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे, बरोबर आहे. जगभरातील अनेक प्रेक्षक या व्यासपीठाला दिवसातला काही वेळ निश्चितपणे देतात? नाही नाही, निश्चितपणे देतात नाही असं उल्लेखित नाहीये कुठे. अरे नाही, महिन्यातला सरासरी वेळ आहे, याचा अर्थ दिवसातला तो देतातच असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येणार. ठीक आहे ना. हां, आणि मनोरंजन क्षेत्रातील बक्तेदारीमुळे या वाचून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे, हे आहे का उल्लेखित? एक इकडे बघा देताना, इकडे बघा
अवघड आहे. भारतीय प्रेक्षक हे आहेत. ठीक आहे, यूट्यूबचा कुठे आलेला उल्लेख? शेवटी एकदम 65 पेजची भाट झालेली दिसते. ओव्हर द टॉप खरेकडे आहे. नाही आहे याच्यामध्ये की वरती कुठे? एक मिनिट. लास्ट खात्री देते, पण भारतीय प्रेक्षक नव्या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. लक्ष 2000 सर्वेक्षण आजही सर्वात आघाडीवर आहे यूट्यूब माध्यम. सरासरी 26 तास प्रेक्षक यासाठी देतात. अरे बाबा, महिन्याचा आहे ना, दिवसाचा निश्चितपणे देतात असं कसं म्हणू शकता तुम्ही? वर्गणीचा मोठा हिस्सा असल्या व्यासपीठाच्या वर्गणीच्या वाढ झालेली आहे वगैरे असं दिले नाही. टीका होते कुठे उल्लेखित आहे? हे तर बघा तिसरं चुकीचं आपण मुद्दा कोणता डिस्कस करतोय की या मक्तेदारीमुळे या व्यासपीठावर मोठ्या टीका होते आहे का? नाही. तर उत्तर काय आहे? फक्त क नाही. हां, तर उत्तर काय येईल? क आणि ड. उत्तर पर्याय क्रमांक 2. हां, आन्सर की मध्ये काय दिलेलं आहे? 4. ठीक आहे ना, वी विल करेक्ट दॅट, डोंट वरी. दुसरी उत्तर तालिका येतेच ना आपली तशी, अंतिम उत्तर तालिका ती चेक करता की नाही तुम्ही? पण तुम्ही म्हटलेले आम्ही चेंज करतो, आयोग चेंज करत नाही बरं, हे लक्षात ठेवा. आता कंबाईनची आली ना आन्सर की? हां, कंबाईन नंतर मुलं फोन करायचे, सर 47 आहे 50 तर माझे नक्की होतातच, म्हणजे यंदा मी होऊ शकतो STI मध्ये. ते 47 आहे 50 दूर 47 45 होऊन बसले तिथे. नेक्स्ट, वेब सिरीज बाबतचे कोणते आक्षेप लेखकाने नोंदवले आहेत? वेब सिरीज बद्दलचे कोणते आक्षेप लेखकाने नोंदवलेले आहेत? मोठ्या प्रमाणामध्ये भंपकपणा नाही. हां, शिवराळ भाषा आणि हिंसाचार यांचा समावेश, बरोबर आहे. हां, देन स्वैराचारी विचारसरणीचे समर्थन, बरोबर आहे. हां, नवोदित कलाकारांना संधी नसणे, उलट नवोदित कलाकारांना संधी भेटते ना त्यामध्ये. हां, तर उत्तर काय येईल मग? 3 ब आणि काय क. हां, 4. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे प्रेक्षक वाहिन्यांवरील कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहेत? एकसुरीपणा, बरोबर आहे ना. ते म्हणजे तेच ते सिरियल्स, कथाकथनी आणि भावनांचा प्रयोग पारंपरिक आहेत, आहे उल्लेखित, त्यामुळे लोकांना बोरिंग वाटतंय. ओके, हां, हे पण आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम चित्रपट यांची सहज उपलब्ध झालेली आहे आता. काय काय? हो, काय काय? हा, मग तो पण एक दुसरा प्लस पॉईंट आहे, तर म्हणून तर त्याच्याकडे पाठ फिरवत आहे, ते पण बरोबरच आहे ना. कारण दुसऱ्याचा प्लस पॉईंट आहे, मग त्याची गरज नाही उरली म्हणून तिकडे चाललेत. तर तो पण एक रिझन आहे ना की ऑप्शन्स लोकांना भेटत आहेत. नाही, पाठ त्याने काय म्हटलंय की वाहनांकडे पाठ का फिरवत आहेत? तर आता त्याच्यामध्ये बघा, आता समजा माझा क्लास तुम्ही लावला आणि माझा क्लास आवडत नाही, तर ते माझं निगेटिव्ह पॉईंट आहे. पण दुसरीकडे पण माझ्यापेक्षा जास्त कमी पैशात काही ऑप्शन तुम्हाला भेटतंय, तुम्ही जाताय, तो पण एका प्रकारे पाठ फिरवत आहे, त्याचं कारण झालं ना. कशामध्ये? नाही, तर त्यांनी निगेटिव्ह नाही, त्यांनीकडे पाठ का फिरवत आहेत? प्रेक्षक का चाललाय, तुम्ही का सोडून चाललेत क्लास, तो मुद्दा आहे ना त्यामध्ये. तर तो निगेटिव्ह, माझे निगेटिव्ह पण दुसऱ्याचे पॉझिटिव्ह आहेत, ते पण येईल ना त्यामध्ये. हां, पाठ त्यांनी निगेटिव्हचा नाही विचारलं, आपलं निगेटिव्ह नाही येते बघा. त्यात याचा निगेटिव्ह प्रश्न काय विचारला की प्रेक्षक पाठ का फिरून राहिलेत. सो हिअर कस्टमर का चाललाय दुसरीकडे, तर मग त्याला दुसरीकडे ऑप्शन जास्त भेटतात, ते पण त्याचं कारण आहे ना. कळलं का? हां, तुलनेत कमी खर्चात उपलब्ध होणारे मनोरंजन आणि अन्य पर्याय, करेक्ट. येस. हां, त्याच्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 6वं बघा. हा पॅसेज सोपा होता. आयुष्यात काय जमलं पाहिजे असं लेखाने म्हटलेलं आहे? वस्तू, व्यक्ती, विचार यांच्यामध्ये गुंतून न जाणे आणि काय बने स्वतःला आलिप्त बनवणे. तो उत्तर पर्याय क्रमांक 2. बघा, पहिलं दुसऱ्याचे मन जिंकण्याबद्दल बोललाय का तो? नाही. अगेन दुसऱ्याला समोरच्या मताप्रमाणे वाचायला लावणे, हे पण होईल का? नाही होणार. करेक्ट. हां, आलिप्तता अंगी बांधण्यासाठी काय केले पाहिजे? आलिप्तता जर आपण अंगी बांधायची असेल आपल्याला, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? समाजापासून दूर राहिले पाहिजे, लोकांशी फटकून वागले पाहिजे, भावना, विचार, वस्तू, व्यक्ती यांच्यावर अधिकार सोडला पाहिजे. येस. हां, जास्तीत जास्त वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे. नाही. तो उत्तर काय? पर्याय क्रमांक 3च होईल. अहंकाराचे कोणते दुष्परिणाम लेखकाने सांगितले आहे? वस्तू, व्यक्ती याबाबत मालकी हक्काची भावना निर्माण होणे, बरोबर आहे. अपेक्षांचे ओझे निर्माण होणे, आशेचा पाश निर्माण होणे. येस. छोट्या छोट्या गोष्टी मोहात गुंतून जाणे. हां, तो वरील सर्व. फार सोपा पॅसेज, फिलॉसॉफिकल होता पण खूप सोपा होता. करेक्ट. हां,
पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे दोन पिढ्यांमध्ये संबंध तणावग्रस्त बनतात? दोन पिढ्यांमध्ये संबंध तणावग्रस्त का बनतात? आपली मते विचार एकमेकावर लादणे, येस ऑर नो, बरोबर आहे. हां. परस्परांकडून अपेक्षा बाळगणे, त्याने मेन्शन केले प्रत्येक अपेक्षा असतं, विचार लादतात. वेळेची नियोजनाबद्दल काही बोलतोय का? नाही. तर क होईल का? नाही. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसणे, येस. हां. तर तो निर्णय घेत कामाचं स्वातंत्र्य नसतं त्याला, तर उत्तर काय होणार? क वगळता अन्य सर्व, म्हणजे अ, ब आणि ड. खाली कोणती धने उतरण्यानुसार योग्य ठरतील? अहंकारामुळे फक्त क्षणभंगूर सुख अनुभवायस येते. थोड्या वेळेसाठीच होतं ना, बघा थोडा रिडिंग बिटवीन द लाईन घ्या याच्यामध्ये. ओके ठीक आहे. तुम्हाला डाऊट आहे का याच्यामध्ये? विल पुट दॅट. आशा अपेक्षा सुटल्यास खरी अलिप्तता अंगी बनवली जाते, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल इथे च आलेलं आहे, पण त्यांनी त्यामध्ये तेच म्हणलंय की तो म्हणतो हे सगळं आशा आकांक्षेमुळेच घडतंय ना सगळं. बघा हा आहे सगळ्या आशापेक्षा जेव्हा पूर्णविराम देतात तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता येईल. सो हे दिल्यानंतर जे तुम्हाला होणार आहे तर हे होईल. निराशेचं दुःख टाळण्यासाठी आशेपासून दूर राहिले पाहिजे, आणि अलिप्तता हे संघर्ष सर्वात प्रभावी साधन आहे. ठीक आहे. हां. तर आता इथे जर आपण तुम्हाला डाऊट कशामध्ये सांगा लवकर लवकर. हां. संघर्ष टाळण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. 1 मिनिट. वडील जेव्हा व्यवसायात मुलाला सामावून घेतात तेव्हा हे देण्या इतकं अलिप्तना होता येत नाही. एक मिनिट. अलिप्तचा उल्लेख त्याच्या वरती पण आलेला ना. अलिप्त होत नाही, मनोमन इच्छा आहे. आशेपासून दूर राहता आला तर पदरी पडत नाही. बघा सध्या गोष्टीतून मोह सुटत नाही, अपेक्षांना पूर्णविराम देता येईल तेव्हा खऱ्या दृष्टीने आपल्याला काय अलिप्त होता येईल. हां. एक आहे याच्यामध्ये सर्वात प्रभावी, त्याचा फ्लो तर आहे समजा याच्यामध्ये क्लासमध्ये, पण एकदम सर्वात प्रभावी असं आपण म्हणू शकत नाही तसं. ओके. हां. बट वी विल लिफ्ट विथ देन ऑप्शन. ऑप्शन पण नाही ना कोणतं. मूळ संकल्पना तीच आहे. हां. मूळ संकल्पना अलिप्तताच सोडून देणं जमलं पाहिजे वगैरे तो म्हणतोय ना त्याच्यामध्ये. येस येस. हां. तर ते सर्वात प्रभावी साधन याच्यामध्ये हे होऊ शकतं. हां. तर विल सी नाउ विथ द ऑप्शन्स. आता बघा बाकी बघा क थेट दिलेला आहे याच्यामध्ये, क निश्चितपणे दिलेला आहे. अगेन अहंकारामुळे काय क्षणभंगूर सुख अनुभवण्यास येते. ठीक आहे. देन आशा सुटल्यास खरी अलिप्तता अंगी बनवली जाते, हे पण काय बरोबर येईल. ओके. आता आपल्याला एक आहेत की पूर्ण जर अलिप्त राहण्याबद्दलच पॅसेज आहे ना, पण समजा जर का तुम्ही हे नाही घेतलं, समजा अलिप्त तुम्ही म्हणता की सर्व प्रवास पूर्ण पॅसेजचा मेन सेंट्रल थीम तर तीच आहे त्याच्याबद्दलची, करेक्ट. तर त्यामध्ये होईल. पण समजा आपण जर का ड नाही घेतलं तर मग पर्याय कोणता तुम्ही म्हणताय उत्तर आलं पाहिजे? दुसरं फिट पण नाही बसत ना कुठलं ऑप्शन. कोणतं ऑप्शन फिट बसतंय का? नाही. सो बेटर वी विल गो विथ द ऑप्शन नंबर 4. हां. देन ज्ञानावर विशिष्ट समाजाची व मक्तेदारी पॅसेज घेऊयात. अगेन दिस मॉडेड. डॉक्टर व रुग्ण यांच्या संबंधात झालेले कोणते बदल लेखाने नोंदवलेले आहेत? सध्या काय बदल झालेला आहे? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवर निशंकपणे विश्वास न ठेवणे, बरोबर आहे. आता डायरेक्ट विश्वास होतो का तो म्हणतात नाही. डॉक्टरांना भेटण्यापूर्वी संबंध विषयाची माहिती मिळवणे, नेटवर्कवर सर्च करतात लोक. स्वतःची उपचार पद्धती विकसित करून डॉक्टरांची भूमिका केवळ सल्लागार इतकी मर्यादित ठेवणे. असं म्हटले की नाही की डॉक्टर फक्त सल्लागार आहे, स्वतःची उपचार पद्धती विकसित करतोय का तो? नाही. तो थोडं फक्त नेटवर सर्च करतो, पण उपचार पद्धती विकसित करणं गोष्ट वेगळी. बघा एखादा उपचार घेते पण उपचार पद्धती विकसित करणे म्हणजे काहीतरी प्रॉपर वे ऑफ मेडिसिन तो स्वतः बनवतो, तर असं पडलंय का तो त्याच्यामध्ये? नाही. उपचार पद्धती विकसित करत नाही. शक्यतो डॉक्टरकडे जाण्याचे टाळणे नाही, असं टाळत नाही असं कुठे उल्लेखित केलेलं नाही. तो उत्तर काय पर्याय क्रमांक 1. हां. देन विज्ञानाच्या कोणत्या मर्यादा लेखकाने सांगितलेल्या आहेत? कोणत्या मर्यादा आहेत विज्ञानाच्या? जीवनातील सर्व गोष्टी विज्ञान निष्ठ नसते, बरोबर आहे. आयुष्यात काय प्रत्येक गोष्ट विज्ञानाला लागतोच असं आहे का? नाही. हां. अंदाजाने घेतलेल्या निर्णयाला विज्ञानाच्या मुखडे झाकणे, येस. पण थोडी ही विज्ञानाची मर्यादा असं म्हणता येणार नाही, आपण याला होल्डला ठेवूयात. ठीक आहे. आयुष्यातील अनेक बाबींना विज्ञानासारखं लागून पडणे, बरोबर आहे. अरे बरोबर आहे ना. हां. विज्ञान निष्ठता ही बाब सर्वसामान्य लोकांच्या अंगणी पडण्यास काय अवघड आहे. हां. मग बेटर वे आन्सर काय होईल? वरील सर्वच. समजा एखाद्या होल्डवर ठेवलं, मी ब का होल्डला ठेवलं होतं? हा विज्ञानाच्या मुकुटेरी लोक झाकतात, पण ती विज्ञानाची मर्यादा नाही आहे समजा, असं जर बघितलं आपण तर त्या प्रश्नी. ओके. पण असं कुठला पर्याय सुद्धा नाही आहे, मग बेटर वे आपण काय घेऊ? वरील सर्व. हां.
ज्ञानावर कोणत्या एका व्यक्तीची किंवा समाजातील मक्तेदारी निर्माण न होण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरतील? ज्ञान सर्वसामान्य लोकांसाठी काय असावे? खुले असावे. बरोबर आहे? खुले असणे बरोबर आहे का? नाही. अरे सर्व म्हणजे सर्वसामान्यच. काय काय म्हणते तुम्ही? हा, सेकंडच लाईन आहे ना. अरे सर्वांसाठी म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी. अरे ऑलरेडी तो पॅसेजचा फ्लो बघा. तू काय म्हणतो की काही विशिष्ट लोकांची ज्ञानावरती काय असते? मक्तेदारी असते. म्हणजे सर्वसामान्यांची मग सर्वसामान्य ज्ञान भेटतं का? नाही. तर मग ज्ञान सर्वांना खुलं असलं पाहिजे, म्हणजे सर्वसामान्य काय असलं पाहिजे? खुलं असलं पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो ना. हा, ज्ञान दडून ठेवण्याच्या प्रवृत्तीकडे पाठ फिरवणे हे आहे का? येस. हां. देन सर्व क्षेत्रातील अद्ययावत माहिती घडामोडी लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था असणे आणि प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी संबंधित ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याचे काय करणे? विशेष प्रयत्न करणे. ओके. त्याच्यात काय म्हणजे विशेष प्रयत्न करणे आणि काय त्यांनी काय फरक पडतोय? ठीक आहे, विशेष प्रयत्न करणे नाही आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी. अरे प्रत्येक क्षेत्रातील लोक म्हणजे त्यातले त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकच ना. अरे बघा, मेडिकल क्षेत्राचा व्यक्ती असेल तर तो त्या त्या क्षेत्रात तज्ज्ञ असाच त्याचा अर्थ होतो ना. अरे पण त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे असं उल्लेखित आहे ना. काळजी ही विशेष प्रयत्न नाहीये का? मग काळजी, टेक अ स्पेशल केअर मीन्स व्हॉट वी हॅव टू. नाही नाही, बघा हे जे आहेत ना लोकांपर्यंत पोहोचवायचं त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तर काळजी घेतली पाहिजे म्हणजे पण काय त्याच्यामध्ये तो दॅट इज राईट. ते शब्दशः थोडी तसं होईल. तर त्याचा बेटर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. हां. कोणती विधाने योग्य नाहीत? हां, कोणता? 12. हां. नाही 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 व्यावहारिक असेल म्हणजे काय की त्या गोष्टीला लागेलच असं नाही, असं त्याचा अर्थ होतो. तो ते अर्थ सेमच आहे ना मॅम. हां, एक मिनिट, जस्ट वन बाय वन. हां. नाही नाही नाही, व्यवहारी असते म्हणजे ती गोष्ट रिअलिस्टिक नाही आहे. व्यवहारीचा अर्थ आहे की ती रिअलिस्टिक नसणे. रिअलिस्टिक म्हणजे ती अप्लाय आपण कॉमन याच्यामध्ये करत नाही, त्याला म्हणतात व्यवहारी नसते. तर रिअलिस्टिक नाही आहे म्हणजे की ती गोष्ट अप्लाय होत नाही. ही गोष्ट रिअलिस्टिक नाही आहे. तर सीसॅटमध्ये आपण म्हणूया की समजा काय की 200 पैकी 180 मार्क मिळवणे काय हे काय रिअलिस्टिक नाही आहे. रिअलिस्टिक नाही म्हणजे काय की ती तेवढं घेऊ शकत नाही, ती गोष्ट काय लागू पडत नाही ॲक्च्युली खरं आपण जसं हे करतो असं त्याचा अर्थ होतो. सो व्यवहारी नसणे म्हणजे रिअलिस्टिक नसणे म्हणजेच काय की ती गोष्ट लागू पडत नाही हाच त्याचा अर्थ होतो. हां. कोणता कोणता? विज्ञाननिष्ठ 12 म्हणतोय का? विज्ञानाची बाब सर्वसामान्य लोकांच्या अंगणी पडण्यास काय अवघड आहे. हां, हे तर आहे ना रे. 13 म्हणतायत का? ओके. हां. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी संबंधित ज्ञान लोकांना पोहोचण्याचा प्रयत्न करणे. हां. ओके. अरे एक मिनटं. हां, विल सी. निकष लावून व्यवहार असेलच असं नाही. कुठे आलेलं एक मिनटं बघूयात आपण. कुणी आपण सामान्य चालणार नाही. लोकांपर्यंत बघा, लोकांना सर्व माहिती सर्व संशोधन सोप्या भाषेत पोचतील याची त्या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. हां, आता तुमचं म्हणणं काय? मला सांगा,
सर्व संशोधन आहे, सर्व हे आहे जे जे क्षेत्रातलं आहे तो ते पोहोचवणार, बरोबर आहे. हां, तर त्या आता ते म्हणजे त्या क्षेत्रातले ते लोकच आहेत ना, तर ते त्या क्षेत्रातले त्या क्षेत्रामध्ये डॉक्टर आहे, संशोधन आहे, तर संशोधक, तर संशोधनाला कोण पोहोचेल? संशोधकच पोहोचेल. तर संशोधक त्याच्या क्षेत्राचं काय तज्ज्ञ व्यक्ती आहे, तर असा मिनिंग घेऊ शकतो ना कोणी हे करताना. ओके, सो म्हणून आणि पोहोचण्याची विशेष काळजी काय त्यांनी म्हटलं लोकांनी याची काळजी घ्यायला पाहिजे. सो काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे काय, ती त्याला विशेष प्रयत्न घेणे याला घेऊ शकतो ना आपण त्यामध्ये. ओके, सो उत्तर काय होईल इथे? हां, तो ऑल ऑफ द बोज होते ना तरी पण. हां हां हा पहिल्या पेजमध्ये शेवटची लाईन काय? सर्वत्र माणसाने वैद्यकीय जागरूक राहून त्याला दूर ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात अनुभव येतो. हां, याचा काय संबंध आहे? नाही, पण प्रश्न सर मक्तेदारीचा नाहीच आहे ना. नाही, अनुभव येतो पण ते पोहोचायला पाहिजे, काय केलं पाहिजे, प्रश्न दुसरा आहे ना सर. हां, चला नेक्स्ट बघा. कोणती विधाने योग्य नाहीत? काय विचारले आपल्याला? अयोग्य आहेत. एखादी गोष्ट आहे तशी समजणे हा एक विशेषाधिकार आहे. ही गोष्ट चुकीचीच आहे ना. हां, तर म्हणजेच ही काही ओके. हां, नाही मग हा प्रश्न एक मिनिट, योग्य काय काय योग्य नाही असं विचारायला नाही पण. हां, तर विशेषाधिकारी आहे. हां, वैज्ञानिक कसोट्या न उतरलेल्या गोष्टी प्रयत्न करणे एका प्रकारची काय सामाजिक मान्यता आहे. हां, तर हे पण चुकीचं आहे. हां, विज्ञानाच्या क्षेत्रातील सर्व गोष्टी लोकांना मांडल्या पाहिजे वाद आहेत असा समज. येस. आणि थेट संबंध वैद्यकीय अनेक मुक्त आहे, ही पण गोष्ट काय चुकीची आहे. हां हां, तर मग उत्तर काय? 4. हां, उत्तराची मध्यवर्ती संकल्पना काय? विज्ञानाच्या क्षेत्रात पटवून दिले. अनियमितता नैतिक भाष्य करणे. विज्ञान संदर्भ ज्ञानावरील मक्तेदारी दूर करण्यासाठी आवश्यक विविध उपायांची काय करणे? चर्चा करणे. बेटर उत्तर काय होईल तुमचं? 3 होईल. हां, नेक्स्ट बघा. चला पुन्हा एकदा पॅसेजवरती. हा रासायनिक संयुगे निर्माण होण्यासाठी हा पॅसेज आहे. पॅसेजमध्ये काय प्रश्न काय इतके अवघड नाही आहेत. 41. रासायनिक बंधामध्ये आयनिक आणि कोणत्या हे दोन मुख्य बंध आहेत, बरोबर आहे? पहिलं विधान नाही बरोबर आहे ना. हा, मग नाही काय बरोबर आहे मग. नाही, मुख्य बंधाचे रासायनिक बंधाचेच तर हे दोन प्रकार आहेत ना, म्हणजे बरोबर आहे. तर याला कसं म्हणणार तुम्ही? दोन कोऑर्डिनेट बंधामध्ये एका अणूतील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूकडे स्थलांतरित होतात. कशामध्ये होतात मग ते? आयनिक बंधामध्ये होतात ना. अरे कोव्हॅलेंट मध्ये नाही होत ना. कशामध्ये होतात? कोऑर्डिनेट बंध कशामध्ये? आयनिक बंधामध्ये. कोव्हॅलेंट बंधामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स दोन्ही अणू एकत्रितपणे काय वापरतात, बरोबर आहे. हां, आयनिक बंधामध्ये एक अणू दुसऱ्या अणूला इलेक्ट्रॉन जोडून घेतो. तो कशामध्ये घेतो? कोऑर्डिनेट मध्ये घेतो. हे होईल का? नाही, आणि अच्छा अन का उत्तर नाही का? अच्छा, वगळता अन्य अयोग्य आहेत म्हणजेच काय 4 ना. येस. प्रतिमनाबाबत कोणती विधाने काय योग्य नाहीत? योग्य नाहीत म्हणजेच काय? अयोग्य की चुकीची आहेत? हा, कोणती चुकीची आहेत? सगळीच. सर्व विधाने योग्य आहेत ना. हा, तो कोणती अयोग्य नाही ना, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 4. हा, कोणती विधाने काय अयोग्य आहेत विचारले? जे इलेक्ट्रॉन्स बंध निर्माण करण्यात भाग घेते त्यांचा रेणूंचा आकार ठरवण्यात कोणताही सहभाग नसतो. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. हां, काही बंध हे अधिक घट्ट असतात व त्यांना तोडण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. उदाहरणार्थ हायड्रोजन बंध. चुकीचं आहे. हां, प्रथिनांचा आकार तयार होण्यासाठी हायड्रोजनमध्ये बंधाची भूमिका काय असते? महत्वाची असते. काय वाटते विधान? बरोबर आहे. हां, बंधामध्ये भाग न घेणारे इलेक्ट्रॉन बंधामध्ये भाग घेणारे इलेक्ट्रॉनला काय अधिक दूर लोटतात. हे काय आहे?
बरोबर आहे. हा तो उत्तर काय तुमचं 3 क आणि ड वगळता अन्य सर्व. हा कोणतं बंधामध्ये भाग न घेणारे 42 एक मिनिट 42 औषधाचे परिणाम व रासायनिक अभिक्रिया उत्प्रेरकांच्या आकारावर तसेच आकारमानावर अवलंबून असतात. आकार प्रथिनांचे उत्प्रेरक कार्य अवलंबून असते. उत्प्रेरकांच्या आकारामुळे औषधाचा परिणाम ठरतो. त्याचप्रमाणे रासायनिक उत्प्रेरकांच्या आकार व आकारमानावर अवलंबून असतात. रासायनिक अभिक्रिया उत्प्रेरकांच्या आकारामुळेच औषधाचा काय ठरतो परिणाम ठरतो. हा बघा आता औषधाचे परिणाम कशावरती डिपेंडेंट आहे आकारावर आकारमानावर अवलंबून असतात. बघा रासायनिक अभिक्रिया उत्प्रेरकाच्या आकाराने आकारमानावर अवलंबून असते. औषधाचा परिणाम नाही ठरत ना. अरे त्याचप्रमाणे बघा त्याचप्रमाणेचा अर्थ असा थोडी होतो. बघा उत्प्रेरकाच्या आकारामुळेच औषधाचा काय ठरतो परिणाम ठरतो. सो औषधाचा परिणाम कशावर डिपेंडेंट आहे उत्प्रेरकाच्या आकारावर. त्याचप्रमाणे रासायनिक अभिक्रिया उत्प्रेरकाच्या आकार आणि आकारमानावर अवलंबून असतात. सो रासायनिक अभिक्रिया ही अशी गोष्ट की तिच्यासाठी आकार आणि आकारमान दोन्ही गोष्टी काय इम्पॉर्टंट आहे. पण औषधा परिणामासाठी फक्त इम्पॉर्टंट काय आहे एकच गोष्ट म्हणजे आकारामुळेच. तो म्हणजे काय त्यासाठी औषधीच्या परिणामासाठी फक्त इम्पॉर्टंट काय आहे उत्प्रेरकाचा आकारच इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं का तुम्हाला. तर इथे औषधीच्या परिणामासाठी आकारमान इम्पॉर्टंट नाही आहे. कळलं म्हणून ते काय आलं चुकीचं आलेलं आहे. हां नाही अच्छा अच्छा म्हणजे हा तुमचं म्हणणं आहे की हे चुकीचं मग तसं आलं पाहिजे. नाही पण असं ऑप्शन पण आहे मग ठीक आहे त्याला पण हे गेलं पाहिजे. अच्छा तुमचं डाऊट बरोबर आहे पण तुमचं डाऊट बरोबर आहे त्याच्यामध्ये की आकारमान आणि हे मग तसं जर फक्त ड असतं तर ते घेता आलं असतं त्याच्यामध्ये. आपण मग हां नेक्स्ट अणूमध्ये बंध निर्माण झाले नसते तर कदाचित आज अस्तित्व निर्माण करणारे पदार्थ निर्माण झाले नसते. बरोबर आहे का बरोबर आहे ना. अर्थ एवढं त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं हां बघा तो इतकं त्याचं गुणगान करतोय कोव्हॅलंट बॉन्डिंग आणि याचा अर्थच काय की आज त्याचा म्हणण्याचा उद्देश काय तो हाच आहे ना की जर हे झालं नसतं ते झालं नसतं ना. हां हायड्रोजन ऑक्सिजन संयुक्त पाणी निर्माण होते बरोबर आहे. हां आता बघा इथे अणुबंधाचंच एक्झाम्पल हे आहे ना. याचा अर्थ हे आहे म्हणून हे निर्माण झालेलं आहे की नाही. सो म्हणजे विधान अ हे काय ब चे कारण आहे की नाही. हां तो उत्तर काय पर्याय क्रमांक 4. काही बंध अधिक घट्ट असतात आणि त्यांना होण्यासाठी अधिक ऊर्जा आवश्यक परंतु हायड्रोजनचा बंध याला अपवाद आहे. याचं हे काय ध्वनित करतं हायड्रोजनचा बंध हा काय कमकुवत बंध आहे त्यामुळे थोडं काय बाकींना काय अधिक ऊर्जा गरज असते पण हायड्रोजन बंध अपवाद म्हणजे हायड्रोजन बंधाला काय लागते कमी ऊर्जा लागते. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 2 ब वगळता अन्य काही नाही. हाँ, identify the molecular weight of oxygen is 32 while the hydrogen is 2. In the same physical condition, the velocity of hydrogen is times that of oxygen. चला एक्सप्लेनेशन घ्या. अंडर रूट ऑफ व्हाट मॉलिक्युलर मास आहे ना. आता 32/2 इज व्हाट अंडर रूट ऑफ 16 and that equal to what 4 बरोबर आहे. 47 बघा. Velocity of the sound in gaseous medium is directly proportional to the square of the temperature of the medium. It is directly proportional to the square of the temperature medium. No, it is a square root of temperature. Square root आहे ना. बघा काय आहे square root. It's not a square. Inversely proportional to the square root of the molecular weight. Correct. Inversely proportional to the square root of the molecular weight. करेक्ट आहे का. येस हां डायरेक्टली प्रश्न टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी
नो, अगेन इट्स एन इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. हे सुद्धा चुकीचं, म्हणून उत्तर गेलं फक्त पर्याय क्रमांक 2. दॅट्स द 2. हां, hydrogen gas filled with the two identical bottles A and B at the same temperature. The mass of hydrogen bottle is 12 gram and 14 gram respectively. In which one sound will travel faster? So how many times the other? Okay. हाँ, तर इथे बघा याला पण हाँ, so velocity of the sound is what? VRT by M. ओके, सो हा फॉर्म्युला याचा. आता बघा याच्यात काय काय दिलेलं आहे. हा, नाही नाही, मॉलिक्युलर मास आणि मासमध्ये फरक आहे. मॉलिक्युलर मास आणि मासमध्ये फरक आहे. कशामध्ये? हो, तर मग नाहीच म्हटलेलं ना. अरे बाबा, मॉलिक्युलर मास आणि मासमध्ये फरक आहे, मास नाही आहे. तर मास फरक, मास जे आहे ना, मास म्हणून तर व्हेलॉसिटी सेम आली, कारण मासवरती ते डिपेंडंट नसतं. तेच तर मग म्हणायचं आहे. तर इथे जे मास आहे ना, ते मासवरती काय डिपेंडंट नाही आहे ते. ओके, इथे टेम्परेचर काय सेम आहे. ह्या तीन गोष्टी डिपेंडंट आहे, टेम्परेचर, मॉलिक्युलर मास आणि काय डेन्सिटी. सो हिअर ही इज ओनली मेन्शनिंग व्हॉट अबाउट दी मास. पण इथे फक्त एक महत्त्वाचा मुद्दा की टेम्परेचर सेम आहे. जर टेम्परेचर सेम आहे तर व्हेलॉसिटी सुद्धा काय राहणार, सेम राहणार. येस, तो मास डिफरंट असेल तरी काही त्यांनी फरक पडणार नाही. सो इट इज इंडिपेंडेंट ऑन द मास. ओके, नेक्स्ट काय? हां, दिलेलं नाहीये. हो, ते एक आहे, माझ्या लक्षात आलं होतं ते, पण मी टाकलं कारण आयोगाने तसे 2 प्रश्न टाकले होते मागच्या वर्षी. त्या ग्रॅव्हिटेशनच्या पॅसेजमध्ये टाकलं होतं ना, त्याच्यामध्ये तर त्यात फॉर्म्युला कुठं होता, तो मग भिडून मी पण टाकला हा प्रश्न सहज त्याच्यामध्ये. हां, तर तसं हे त्यात होतं ना, तो 2 प्रश्न होते ना ग्रॅव्हिटेशनच्या याच्यामध्ये, सापडतच नाही त्याच्यामध्ये. तो एक आहे ते हे फेकला तुम्ही वर्ण, ते फेकले तो पण होता. त्यानंतर तो याचा फॉर्म्युला पण एक आलेला. तर 2-3 प्रश्न ते नव्हतेच त्याच्यामध्ये, म्हणून एक सहज टाकलेला. साऊंड वेव्ह हॅज वेवलेंथ 0.86 इन दिस इज, आणि वेवलेंथ दुसरी पण वेवलेंथ तुला दिलेली आहे. तर याच्यावरनं स्पीड काय काढायची ती टाकलेली आहे आपल्याला काढायची. तर चला तुमचे विश्लेषण दिलेले आहेत, लवकर बघा. V1 इज टू B इंटू λ1, V2 इज टू V इंटू λ2. त्याचं हे टाका, व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला उत्तर येतील. मला सॉल्व्ह करून दिलेले तिथे, विश्लेषण बघून घ्याल त्याच्यामध्ये. ओके, 50वा प्रश्न सुद्धा बघा. वेलॉसिटी V इंटू λ1 याच्यावरनं काढलेली आहे, V इंटू λ2 याच्यावरनं काढलेली आहे. ओके, हां, सो इथे झालेलं आहे 50. सो 50चं काय, सो 50 पण 4 येईल. तुम्ही विश्लेषण बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल तिथे. ओके, काही न्यूमरिकल्स आहेत त्याच्यामुळे काही शिकवण्यासारखं नाही त्याच्यात. हां, नेक्स्ट. हां, कायद्याचा पॅसेज, अनुसूचित जाती जमातीबद्दलचा. ओके, ॲट्रॉसिटीवरती पॅसेज होता हा. हां, अत्याचारमध्ये कशाचा समावेश होतो? अनुसूचित जाती जमाती नसलेल्या व्यक्तीने अनुसूचित जाती देवदासी म्हणून खेळ करायला भाग पाडणे, बरोबर आहे. हा, हजामत किंवा अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीची हजामत काढण्यासाठी नसलेल्या व्यक्तीची हजामत काढणे, बरोबर आहे. अपमान करण्याच्या उद्देशाने जातीच्या व्यक्तीचा जातीवरून उल्लेख करणे, हे पण काय होईल, बरोबर होईल. सो 1 2 3 तिन्ही काय बरोबर. तर समावेश होतो, उत्तर केलं पर्याय क्रमांक 3. 51चं काय होणार, 3 होईल ना. सो 51 इज व्हॉट 3. हां, पुढीलपैकी कोणती बाब अत्याचार म्हणून गणल्या जाणार नाही? अनुसूचित जाती जाणार नाही अशा ए व्यक्तीने बी या व्यक्तीस किळसवाना पदार्थ खाण्यास काय पाडणे, भाग पाडणे. पण हा बी व्यक्ती कोण आहे सांगितलेला आहे का, म्हणून हे होणार का नाही. हा तर म्हणजे ही गणल्या जाणार नाही ना, गणल्या जाणार नाहीच म्हटलं त्याने. सो ही अत्याचार म्हणून गणल्या जाणार का नाही. अनुसूचित जातीच्या ए या व्यक्तीने ऑफिसमध्ये जमातीची नसलेल्या बी या व्यक्ती महिला लैंगिक छळवणूक केली, पण बी व्यक्ती सुद्धा काय आहे, ती आहे का. अरे पहिली गोष्ट जो कल्प्रिट आहे ॲट्रॉसिटी लागण्यासाठी पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे बघा, साठी होता अनुसूचित जाती किंवा जमातीची नसलेली कोणती व्यक्ती. जर अनुसूचित जातीच्या व्यक्तीवरती खालीपैकी अत्याचार करत असेल तर त्याच्यावरती ॲट्रॉसिटी लागेल.
आता जमातीचा व्यक्ती आहे पण तो नसलेल्या व्यक्तीवर त्याच्यावरती ॲट्रॉसिटी नाही, याचा त्याच्यावरती कोणती कारवाई होणार असं नाही आहे. त्याच्यावरती कारवाई होती इंडियन पिनल कोडनुसार जी काही कारवाई आहे लैंगिक छळाची ती कारवाई होईल त्याच्यावरती, पण ॲट्रॉसिटी नाही लागणार त्याच्यावरती. मुद्दा लक्षात येईल का तुम्हाला? हां, तर इथे जर आपण बघितलं तर उत्तर काय होणार मग? 52 हे दोन्ही ॲट्रॉसिटीच्या अंदर येत नाहीत, तो त्यांनी येत नाही तेच विचारलं आपल्याला. तर अ आणि ब लक्षात आलं का? त्यांनी काय विचारलं? दोन्ही कोणते येत नाहीत, अत्याचार म्हणून गणल्या जाणार नाही. या तो कायद्याचा पहिलाच बघा, जर हे तुम्हाला तुमचे सगळे प्रश्न सुटतात फक्त हा पहिला मुद्दा तुम्ही वाचता तर अत्याचार करणारा हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब नसावा आणि ज्याच्यावरची अत्याचार होतोय तो शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब असावा तर ॲट्रॉसिटी लागते. समजलं का? आणि मग त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी काय केल्या तर त्या लागतात त्यामध्ये. कळलं? हा, मग हे दोन्ही नाहीत ना? नाही नाही नाही, कोणते नाही म्हणजे याचं उत्तर कोणते नाही असं म्हणजे याचा अर्थ काय दोन्ही नाहीत ना? नाही, जेव्हा तुम्ही कोणती नाही याचा रिप्लाय देता याचा अर्थ होता की दोन्ही आहेत असं होतं त्याचा अर्थ. दोन्ही नाहीत नाहीत विचार प्रश्न विचारला कोणते नाही आहेत, अन दोन्ही नाही आहेत असं होतं त्याचा अर्थ. हां, तरी पण बघा, हा अनुसूचित जातीचा असल्यामुळे याला कॉलमेंट दाखला देऊ नये असे ए हा बीला म्हणतो तर ही बाब अत्याचार या सदरामध्ये मोडते. बरोबर आहे? यस, हो, ही अत्याचारामध्ये मोडते. यम हा एका स्त्रीला जाणून स्पर्श करतो ती संमती नसताना तर यमने तिच्यावर अत्याचार केलाय. ती व्यक्ती कोण आपल्याला माहिती आहे का? नाही. उत्तर काय फक्त, पण इथे आपले ऑप्शन थोडे चुकलेले आहेत. ओके ना? तू उत्तर फक्त पाहिजे तर वी विल कॅन्सल दिस क्वेश्चन. ऑप्शन चुकले होते. हां, पण मार्क सगळ्यांना देऊ, डोंट वरी. कुठे? अरे बरोबरचा अर्थ पण तर तेच होतो ना रे. बरोबर म्हणजे ब चुकच ना. पहिला पर्याय बरोबर, फक्त बरोबर म्हणजे ब चूक, फक्त बरोबर म्हणजे अचूक ना, ते रिपीट झालेत ना ऑप्शन. हां, ठीक आहे, तुम्ही कोणतेही मार्क केलं असेल आम्ही पूर्ण मार्क देऊ त्याला, डोंट वरी. आम्ही ऐकासारखे मार्क कमी करणार नाही, 2.5 मार्क सगळ्यांना देऊ. ठीक आहे. नेक्स्ट, कोणते कृत्य अत्याचार या गुन्ह्याअंतर्गत येईल? गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी गावाच्या मार्गावर किंवा शाळांचा कारणाविषयक मानहान करून त्याला गावावर काढले आणि त्याच्या घर जाळले. पहिली गोष्ट, इथे जे लोक आहेत अनुसूचित जातीचे सगळे लोक, त्याच्यामुळे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी लागू शकत नाही. मुद्दा लक्षात येतोय का? तो मास्तर ठीक आहे, तो मास्तर मागासवर्गीय, पण अनुसूचित गावातले लोक सुद्धा अनुसूचित जातीचे आहे. अनुसूचित जातीचा व्यक्ती अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अन्याय करतोय तर तो ॲट्रॉसिटी मध्ये नाही, मग तो इंडियन पिनल कोडवर त्याच्यावरती कारवाई होईल. बरोबर ना? आयपीसीच्या, पण ही विल बी नॉट अंडर द ॲट्रॉसिटी ऍक्ट. करेक्ट? अचुकीचं. अनुसूचित जातीच्या ए या व्यक्तीने अनुसूचित जमातीच्या बी व्यक्तीची जमीन हडप केली नाही. अरे दोन्ही अनुसूचित जाती जमातीची व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये लागू शकत नाही. बघा, जमातीवरती पण अन्याय केला जातीवाल्याने, शेड्यूल कास्टने शेड्यूल टाईपवर अन्याय केला, शेड्यूल ट्राईबने शेड्यूल कास्टवर अन्याय केला तरी ॲट्रॉसिटी लागू शकत नाही. सोडून ब सुद्धा काय चुकीचं. बघा, 5 वर्ष सुटतात फक्त शेवट पहिल्या 2 ओळी वाचल्या तुम्ही तर. अनुसूचित जातीच्या ए या व्यक्तीने अनुसूचित जातीच्या बी व्यक्तीची जमीन हडप केली. यस, याच्यावरती काय लागणार? अत्याचारामध्ये येईल की नाही? कारण हा व्यक्ती कोण आहे? जातीचा नाही. बरोबर आहे ना? आणि त्यांनी जातीच्या व्यक्तीवरती काय केलेली आहे? त्याची जमीन हडप केलेली आहे. सो म्हणून इथे फक्त उत्तर काय येईल? फक्त क येईल. करेक्ट? सो उत्तर येईल फक्त क. हा, नेक्स्ट, पुढील विधानाचा विचार करा. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने जाणून त्या जातीचे नाव अपशब्द बोलणे किंवा धमकी देणे. अनुसूचित जाती जमाती म्हणून त्या व्यक्तीवर लग्न प्रतिबंध करणे आणि गुन्हेगारी उद्देशाने एखादा लोकसभा वापरत असलेल्या अशुद्ध स्वरूपात करणे. कोणती अत्याचार व्याख्यात येईल? आता व्याख्या विचारलेली तर व्याख्यामध्ये ती गोष्टी आलेल्या आहेत अत्याचाराच्या. या सूत्रकांना वरील सर्व. एक मिनिट, स्त्रोत अशुद्ध काय झालं? क नाही काय समजलं नाही काय म्हणतात मी. क व्यक्ती गुन्हेगारी उद्देशाने एखादा लोकसमूह वापरत असलेल्या पाण्याचा स्त्रोत अशुद्ध करतो. अरे बघा, हा प्रश्न काय याने फक्त विचारलं की अत्याचाराची व्याख्या काय आहे. हे वरचे एक्झाम्पल्स होते. वरचे जे तुम्ही म्हणाल की करणारी व्यक्ती काय, इथे हे अजून आहे की ते करणारी व्यक्तीची काय ती काय, कारण त्यांनी म्हटलं ना इथे वरती दिलेली व्याख्यामध्ये कोणते कोणते मुद्दे येतात हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे ना? हां, एक मिनिट, हा बघू ना एकदा. क च कुठे आलं? एक मिनिट.
तडे टाकी, एक मिनिट, हे कुठे आलेलं, एक मिनिट, अशुद्ध आणि शुद्धचं. ती अशुद्ध करते, म्हणजे अशुद्ध करते तर ते होईल का? ठीक आहे, मी चिकटू, कारण मला काही लॉ जास्त कळत नाही, मी तर ते फ्रेम केलेत, आता हे करू. हा, तुमचं डाऊट आहे की मी एकदा विचार करून तुम्हाला टेलिग्रामला कळवतो क मुद्दा काय. अच्छा, हा, अच्छा, ती व्यक्ती स्वतः हे आहे, हा मुद्दा आहे. ओके, म्हणजे अ आणि ब आलं पाहिजे. अच्छा, म्हणजे पर्याय 3 उत्तर पाहिजे. ओके, ठीक आहे, विल करेक्ट दॅट. 55चं 3. हा, ठीक आहे, मी तरी एकदा पुन्हा चेक करतो, पण 55चं 3 मग आलं पाहिजे, कारण ती व्यक्ती, अच्छा अच्छा, बरोबर आहे तुमचं. मी त्यात कन्फ्युज झालं, ते SC तो हे करणारा व्यक्ती जो आहे, तो जमातीतला व्यक्ती, तो अशुद्ध करतो एखादी गोष्ट. ठीक आहे, हां, बरोबर आहे. तर म्हणजे 3 आलं पाहिजे ना मग याचं उत्तर. हां, देन, हां, अवघड पैशाचा हा चेक होता. तुम्ही वाचला तरी काही त्यांना काही समजत नाही उत्तर. सोडवले तुम्ही ह्या 56 ते 60? 51 का? एक मिनिट. नाही सर, प्रवृत्त करणे हा सुद्धा गुन्ह्यामध्ये येतो. अत्याचार केला तर शिक्षेस पात्र आहे. ठीक आहे, मी एकदा वाचून पुन्हा एकदा हे करतो, कळवतो तुम्हाला. ठीक, हां, टोयोटाचे उत्पादन. ओके, आणि असं थोडं पहिले चेक करा, जसं मी तुम्हाला सांगितलं, नेहमी पेपर जेव्हा समोर येतो तर स्टार्टिंगनी सोडवायचं नाही. इथे काही स्टार्टिंगचे पॅसेज अवघड होते, नंतरचे पॅसेज काय होते, सोपे होते. तर ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवायची प्रत्येकाला, की पेपर आता एंडला पॅसेज आपले सोपे आहेत, पण स्टार्टिंगला काय अवघड आहेत. तर म्हणून नेहमी आपला जर काही हे असला पाहिजे, तो कधी कधी असं होतं, न्यूमेरिकल जर लवकर स्टार्टिंगला आले तर पेपर सुद्धा पूर्ण बिघडू सुद्धा शकतो. आणि मी तर नेहमी प्रिफर करतो, जसं मी पहिल्या लेक्चरला पण सांगितलंय, की पहिले 4 पॅसेज, नंतर मॅथ्स आणि रिझनिंगचे 10-15 प्रश्न, पुन्हा नंतर काय 4 पॅसेज, आणि नंतर असं केलं तर मला वाटतं जास्त इफेक्टिव्ह आउटपुट येतं एक्झाममध्ये. आणि अनेक लोकांना फायदा झालेला आहे, मी सांगितलं या गोष्टीचा. पण शेवटी ह्या गोष्टी पर्सनल राहतात, म्हणजे तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटते. मी प्रत्येक खूपशे लोक सांगतात की पहिले डिसिजन मेकिंग घ्या, पण खूपदा डिसिजन मेकिंग मोठी असल्यामुळे कधी कधी वेळ पण जास्त चालला जाऊ शकतो तुमचा. तर हे पण मला लक्षात घ्यायचं आहे. आणि जर का वेळ डिसिजन मेकिंगमध्ये जास्त घेतला तर तुमचं पूर्ण प्रेशर कशावरती येतं, कॉम्प्रेशनवरती. आणि मग त्याच्यामध्ये घाईमध्ये प्रश्न सोडवले तर प्रश्न चुकतात, पण ते आपल्याला निगेटिव्हमध्ये सुद्धा नेतात. म्हणून मी प्रिफर करतो की 4 पहिले पॅसेज, नंतर 10-15 प्रश्न, नंतर पुन्हा 4 पॅसेज, नंतर डिसिजन मेकिंग, आणि नंतर राहिलेले पॅसेज आणि प्रश्न आणि मॅथ्स रिझनिंगचे राहिलेले प्रश्न. असा प्रोसिजर ठेवा, त्यामुळे मला वाटतं की ते जास्त बेटर होईल त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, पहिले पॅसेजेस वाचायचेत. ओके, प्रश्न पहिले वाचू नका. ओके, पहिले मला प्रिफर वाटतं की याची प्रश्न जर आपण बघितले आणखी कन्फ्युज होण्याचे चान्सेस काय जास्त असतात असं मला वाटतं. ओके, अनेक लोकांचा विचार नाही की आधी पहिले पॅसेज वाचायचा का, तर पहिले पॅसेज वाचायचं नाही, पहिले काय वाचायचा, पहिले प्रश्न वाचायचे का, पहिले पॅसेजेस वाचायचा आहे. ठीक आहे, तर हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं, आता आणखी मनात काहीतरी एक हे पण येत होतं की पॅसेज न वाचता उत्तर कशी सोडवावीत. मला व्हिडिओ पाठवला होता एक दोन लोकांना. तर हे कम्प्लिटली काही ते फालतू ह्या गोष्टी आहेत. पॅसेज न वाचता उत्तरे सोडवायची शक्यच होत नाही. मग ते आकलनाचा अर्थ काय आहे? आकलन इज अन कम्प्लीट अंडरस्टँडिंग ना. आकलन हा मुद्दा काय आहे, रिडिंग, इट्स अ रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. पहिला शब्दचे रिडिंग. इफ यू कांट रीड, यू कांट अंडरस्टँड, और यू कांट. मला सांगा, समजा तुम्हाला मी दिला जर्मन भाषेमध्ये पॅसेज, किती तुमचं लँग्वेज चांगलं आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? कारण ते वाचनच येत नाही. वाचल्याशिवाय तुम्ही आकलन कसं करणार त्या गोष्टीचं? ओके, सो त्याच्यामुळे कोणती असे स्ट्रॅटर्जी लेक्चर बसत बसू नका कोणते पण. ओके, वेगळ्या वेगळ्या काय पण नवीन नवीन व्यक्ती नवीन नवीन स्ट्रॅटर्जी आणत राहतो त्याच्यामध्ये. तसं काही नाही आहे. विदाऊट पॅसेजच्या शिवाय काहीच होऊ शकत नाही यामध्ये. ठीक आहे ना. हां, टोयोटा कंपनी त्रुटीरहित अनेक नमुन्यांची श्रेणी या अर्थाने टोयोटा उत्पन्नाचे प्रारूप या स्वरूपातील महत्त्वाचा ठेवा पुढे करते. ओके, सो ठेवा कोणती गोष्ट पुढे करते आणि मेन्शन केलेलं आहे. आता बघा, मोठ्या स्वरूपातील जटिल उत्पादन प्रक्रिया, कंपनीची बौद्धिक संपदा, कर्ज घेतलेली कंपनीने. सो पॅसेज कशाबद्दल आहे की ते लोक कशा प्रकारे रिझॉल्व्ह करतात इश्यू, नवनवीन इश्यू. बरोबर आहे ना. तर उत्तर काय मिळेल, समस्या सोडवण्यासाठी उत्तर निर्माण करण्याची कर्मचाऱ्यांची काय क्षमता. ओके, आता यात थेट उल्लेखित आहेत का गोष्टी. सो दिस पॅसेज इज कम्प्लिटली अँड कॉम्प्रिहेन्शनच्या बेस्ट पॅसेज आहे. पण असा मी घेतला एखादा जर आला 2-4 वर्षात एखादा येतो की काय, जसं आधी यायचे 15-16 मध्ये ती फिलॉसॉफिकल पॅसेज, तो प्रेमाचा पॅसेज आला होता एकदा.
ते आलं होतं त्या लेवलमधला हा पॅसेज आहे. ठीक आहे ना, की ते पॅसेज कुठं काय आणि खूपशा गोष्टी आपल्याला इंटिल करायला लागतात. मग याच्यामध्ये काय होतं की एखाद दोन मुद्दे जरी का तुम्हाला कळले तरी तुम्हाला समजतं. आता समजा आपण पॅसेज वाचलात, या पॅसेजमध्ये काय दिलं त्यांनी, कामकाजाची पद्धत जी आहे टोयोटा कंपनी जी आहे अभ्यासात केला गेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शॉप फ्लोअरचं शासन. मग तिथे नियम किती काटेकोरपणे पाळतात. एक आद्यनिधी संस्था म्हणली पण आद्यनिधी संस्था नाही आहे, तिने अभिजात ठेवलेला आहे कारण शिकणारी संस्था आहे. शास्त्रज्ञांचा समूह मानतात, छोटे छोटे प्रयोग करणारे शास्त्रज्ञांचा समूह आहे. म्हणजे कामकाजाच्या पद्धतीची रचना सर्वात महत्त्वाची आहे. म्हणजे तिथे प्रत्येक शॉप फ्लोअरवरती काम करणारे कामगार एकत्रितपणे परीक्षांच्या सोबत नवनवीन काय करतात, एक्सपेरिमेंट करत असतात. तशी त्यांची काय कार्यप्रणाली आहे, असं काहीतरी त्यांनी त्यात मेन्शन केलेलं आहे. तर आता याच्यात मग त्रुटी नमुन्यांची श्रेणी इथे आलेली आहे बघा. टोयोटाच्या कार्यपद्धतीमध्ये तत्त्वाने अभ्यास करणारी मानव गोष्ट टोयोटामध्ये असलेली आदर्श उत्पादन पद्धतीची काहीशी धारणा आहे. या तुकडीमध्ये म्हणजे नमुने जे विविध असंख्य नमुने असतात, त्रुटीरहित साधन सामग्री, मजूर ऊर्जा, असं काही त्यांनी दिलेलं आहे. बरोबर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तिथे शॉप फ्लोअरवरती कसं काम केलं जातं हे त्यात सांगितलेलं आहे. तर याचा अर्थच काय की ती त्रुटीरहित नमुन्यांची श्रेणी म्हणजे काय की इथे यांचा महत्त्वाचा ठेवा कोणता आहे, तर म्हणजे काय कोणती गोष्ट आहे. तर आपण खूपदा मग पॅसेज नाही जर समजला तर काही ऑप्शन थ्रू पण रिजेक्ट करू शकतो. ऑप्शन मोठ्या उत्पन्नात जटिल प्रक्रिया असं काही बोललाय का, तो ऑप्शन रिजेक्ट होतं. कंपनीचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट बद्दल काय बोललाय का, तो हे पण 2 काय होतं, रिजेक्ट होतं. 3 बघा, विथ कंपनीच्या कर्जाबद्दल काय बोललाय का, नाही. सो एकच ऑप्शन उरतं आपल्याला की समस्येवर उत्तरे जे निर्माण करतात जे हे आहेत म्हणजे त्यांचा विश्वास कशावरती आहे, त्यांच्या कामगारांच्या काय क्षमतेवरती आहे ना. सो बेटर आन्सर काय पर्याय क्रमांक 4. टोयोटा सारख्या उत्पादन कार्यरत होण्यासाठी खाली कोणती बाब पूर्वअट म्हणून पाहिली जाईल. कोणती बाब आहे पूर्वअट आहे जर उत्पादन प्रक्रिया जी आहे ती कार्यरत व्हायची असेल आपल्याला तर. कामगारांचे हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कामगार संघटनेचे अस्तित्व. इथे कामगार संघटनेचा काय उल्लेख आहे का. औद्योगिक शांतीसाठी कामगार व्यवस्थापन यांच्यात चांगले संबंध. कामगारांना प्रश्न सोडवण्याचे वरिष्ठ व्यवस्थापनाचा सहभाग. ठीक आहे. एखादी कसं सोडवण्याचे कामगाराच्या क्षमतेवर असणारा व्यवस्थापनाचा काय विश्वास. आता बघा 2 तो होणार नाही. आता वरिष्ठ व्यवस्थापन इंटरफेअर करतं का त्याच्यामध्ये, सहभाग. उलट तो काय करतो, त्यांना तिथे वर्क करू देतो आणि त्यांना फक्त काय करतो, सपोर्ट करतो. याचा अर्थ त्यांचा काय कशावरती विश्वास आहे, कामगारांच्या क्षमतेवरती. तर उत्तर काय 4. सर्वात समर्थनीय विधान कोणतं ठरेल. कामाच्या नियमांची रचना करण्यात कामगारांना महत्त्वाचे अधिकार असतील जे माहितीचा वापर करून बनवले जातील. लघु संदर्भात लागू असेल. छोटे छोटे आगळे उपाय शोधण्याची कौशल्य आणि चातुर्य वापरण्याची कामगारांना परवानगी मिळेल. हे थोडं इंटर रिलेटेड करतं. म्हणजे आता हे थेट उल्लेखित असेल असं नाही, पण नेमकं लेखाचं कोणतं म्हणणं आहे. असे नियम जे शॉप फ्लोअरवर सामना करणाऱ्या विशिष्ट व्यक्तीकडे जातील. विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख केला का त्यांनी, उलट त्यांचा कोणत्या टेक्निकल पर्सनचा उल्लेख केलेला आहे का. उलट त्यांचं म्हणणं आहे की तिथल्या लोकांना जे शॉप फ्लोअरची काम करणारे कामगार आहेत त्यांनी एक्सपेरिमेंट केले पाहिजेत. एक संस्था म्हणून टोयोटाचे विशिष्ट विशेषज्ञांची एक जाडे आहे. याबद्दल काय पॅसेज आहे का, नाही. बाजारात टोयोटाची उत्पादने तपासली जातात, ही विस्तृत तपासणी केली जाते. सर्वात आधुनिक उत्पादन पद्धत आहे त्यांच्याकडे आणि शास्त्रज्ञांच्या समूहाच्या दुपटीने आहेत. शास्त्रज्ञांचे दुप्पट आहेत वगैरे काही आहे का, नाही. तर बाकी ऑप्शन तसेच काय होतात, रिजेक्ट होतात ना. तर उत्तर काय 15. असेंब्ली लाईन मधील विविध मानक याचं समर्थन करणारे सर्वोत्तम विधान कोणते. सो कोणते विविध मानक आहेत असेंब्ली लाईन मधले. तो कामगारांचे उद्दिष्ट 2 बघा. आपल्याला सांगितलं विविध प्रकारचे उत्पन्न होणाऱ्या समस्या सोडवण्याचा कामगार कौशल्याचा फायदा टोयोटाला झाला नसता, त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान अंमलात आणणे काय झाले असते, कठीण आले असते. तो कामगारांचे कौशल्य आणि कामगार सॉफ्टवेअरचं क्लाम आहे याच्याबद्दलच हा काय पूर्णतः पॅसेज आहे. सो 59-2. देन 60वा प्रश्न. हा एक सोपा प्रश्न आहे फक्त या पूर्ण पॅसेज मधला. टोयोटा ही जपानची कंपनी कुठे उल्लेखित आहे का, नाही. टोयोटा कंपनी तंत्रज्ञान जगात सर्वोत्तम आहे असं म्हटलंय का त्यांनी, तंत्रज्ञानाबद्दल पॅसेजेस नाही आहे. तिथलं शॉप फ्लोअरचं क्लाम किती इफेक्टिव्ह आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 4. पण बेटर वे असा पॅसेज सगळ्यात शेवटी अटेम्प्ट करा, कधी याची स्टार्टिंगला घेऊ नका. ओके. नेक्स्ट 61 ते 65. पॅसेज छोटा होता पण इतका एकदम सोपा पण नव्हता, लहान होता. प्रणयवाद हा आत्मज्ञानापासून वेगळा कसा होता, कशा प्रकारे प्रणयवाद वेगळा होता. प्रणयवादाची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली तर आत्मज्ञानाची सुरुवात अमेरिकेत झाली. अमेरिकेचा उल्लेख आहे का, नाही. तर ही होईल का, नाही. प्रणयवाद तुलनेत आत्मज्ञानाची चळवळ तेवढ्या प्रमाणात फैलावली नाही, हे बरोबर आहे. बघा त्यांनी काय मेन्शन केलंय. छोट्याच्या उपशी वर्गामध्ये आत्मज्ञानाची चळवळ सुरू झाल्यानंतर नंतर समाज प्रसरून प्रभाव पाडू लागली. याचा प्रणयवाद प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने अधिक व्यापक प्रमाणात पसरला. बरोबर ना. आत्मध्यानाच्या कंपेअरमध्ये काय प्रणयवाद जास्त व्यापक प्रमाणामध्ये पसरला. ओके. सो प्रणयवाद म्हणजे काय, रोमॅन्टिसिझम. द इरा ऑफ रोमॅन्टिसिझम होऊन गेलेला आहे युरोपमध्ये. सो तिथल्या लिटरेचरमध्ये. ओके.
सो रोमॅन्टिसिझम म्हणजे काय, ते रोमांस आहे असं काही नाही त्याच्या याच्यामध्ये. ओके, सो रोमॅन्टिसिझम इज व्हॉट, दॅट इज अन इरा इन द युरोप, की जेव्हा लिटरेचर असेल, तिथलं म्युझिक असेल, ते एका याच्या आधी युरोपमध्ये जो इरा होता प्रबोधनाचा, त्याच्यामध्ये काय आलं, प्रत्येक गोष्टीवरती तर्क लावणे, प्रत्येक गोष्टी फोकस कशावरती होता, तर्कावरती. एव्हरीथिंग यू विल डिस्कस ऑन तर्क, बुद्धिमत्ता. तो बुद्धिमत्ता तर्क याचं इतकं प्राबल्य झालं होतं की जे लोक होते ते हे झाले होते, बरोबर ना. त्यांनी एक इरा आणला त्याच्यामध्ये की थोडा लाईफ मध्ये एन्जॉय करायचं, तो दॅट इज अन इरा ऑफ रोमॅन्टिझम. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने लिटरेचर, त्यातलं म्युझिक तसं बनलं होतं. सो उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. हा हा प्रश्न तिसरा, उगम आणि प्रभाव या दोन्ही बाबतीत प्रणाली आपल्याला मागे टाकले. उगमाचा कुठे हे आहे, उगमनी मागे टाकले, उगमाने मागे टाकले. उगम तर नंतर आला ना, त्याचा उगम नंतर झाला ना. हा, त्याच्यात मागे थोडी टाकले. आत्मध्यान हे ज्ञानासंबंधी येते, हे पण आहे का, नाही. उतार्यानुसार पूर्वी कोणते विधान बरोबर नाही. सो कोणते विधान काय बरोबर नाही. ओके, सो जवळजवळ एका शतकानंतर प्रणयवादाने स्वतःला निओप्रणयवादाचा उल्लेख आहे का, नाही. 18 शतकाच्या शेवटास प्रणयवादाने संपूर्ण युरोप प्रदाकांत केले. कुठे, अरे 1820 पर्यंत युरोपभर पसरून. हा, तर मला सांगा कधी आहे 1820 आणि 1820 हे काय 18वं शतक नाही, 19वे शतक आहे. अरे 1820 म्हणजे काय 19वे शतक. ओके, सो आणि 19व्या शतकाची ती सुरुवात आहे, तेव्हा युरोप पदाक्रांत केलं. तर मग याचा एंड होईल का 18 शतकाचा एंड, नाही. स्टार वॉर सिनेमात 19व्या शतकातील प्रणात साऊंड ट्रॅक केला गेला, हे विधान काय बरोबर आहे. सो कुठे 18वं शतक, युरोप पादाक्रांत केले. अरे 1820 आहे ना, कुठे कुठे 1770 साली जर्मनीत चांगले सुरू झालेली ही चळवळ पुढे अरे याने काय मेन्शन केले, 18 शतकात शेवटापासून याने कादंबऱ्या, कथा वगैरे यांसारख्या सर्व ललित परिवर्तन घडून आले. पॅसेज कशाबद्दल आहे, युरोप प्राधान्य केलं याच्याबद्दल आहे ना प्रश्न. युरोप कधी प्राधान्यकांत केला त्यांनी 1820 मध्ये. 1820 मध्ये म्हणजे 19व्या शतकाची काय सुरुवात. हा, तर ते कसं काय होईल, क बरोबर आहे तर म्हणून पण त्यांनी बरोबर नाही विचारलं ना, तर उत्तर गेल पर्याय क्रमांक 2 ना, अ आणि ब अयोग्य विचारले. हा, उतार्यानुसार पूर्वी कोणती गोष्ट सत्य आहे, प्रणयवाद लोकांचा आवाज प्रतिध्वनित करत होता. अरे बरोबर आहे ना, लोकांना सर्वात जास्त तो फैलवली होती, म्हणजे काय राजकारण सुरू होता, हे होत नाही. नकाळीला वर्गाने कादंबऱ्या होतात, धर्माज्ञाशी यांच्याशी, बाकी सगळे तसेच रिजेक्ट होतात. उत्तर काय पर्याय क्रमांक 1. कोणता देश प्रतिकूल होता पण अखेरीस त्याने प्रणयवादावर विजय मिळवला, पण प्रणयवादाने त्याच्यावरती विजय मिळवला, फ्रान्स. हा, कोणत्या कलांमध्ये परिवर्तन घडून आणले असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. 4E हस्तकला, हस्तकलेचा उल्लेख आहे का, बाकी सगळ्यांचा काय उल्लेख आहे त्याच्यामध्ये. चला नेक्स्ट, कोणत्या बाबी भारत चीन संघर्षाचे कारणीभूत ठरलेले आहेत. अरे पॅसेजनुसार काय लष्करी तणाव आणि काय सीमा दांडे ना, त्याचाच उल्लेख आहे ना पॅसेजमध्ये. सूत्र पर्याय क्रमांक 4. भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी केल्यानंतर चीनने कोणत्या मार्गांचा वापर केला आहे. सगळ्याच गोष्टी आहेत वरील सर्व ना, बघा केल्यासाठी आणि केल्यानंतर सुद्धा त्यांनी काय काय केलं, ते सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. नेफा लडाख भागातील चीनने कोणती भूमिका घेतली आहे. ब आणि क, सूत्र 3. बार होती या प्रदेशात खालील कोणती विधान योग्य ठरतील. अ आणि ब. हा, सूत्र काय 170 जोड्या लावा. काय येतं 70चं 2. हा, हे फक्त हे इयर वाईज आणि काय काय तंटे आहेत ते उल्लेखित आहेत, सगळ्या गोष्टीत थेट होत आहेत. हा हा, 1 ते 75 अगेन सोपं आहे. हा, एखादा लढा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रणनीतीने कोणत्या गोष्टी समावेश करीत. डॉक्टर आंबेडकर कोणत्या याचा कराय, उभारल्या लढ्याची भावनिक पद्धतीचा आधार घेणे, बरोबर आहे. सुरुवातीपासून त्याची अर्थपासून इथपर्यंत आखणी करणे, बरोबर आहे. स्टार्ट टू एंड. ब्रिटनवर भारतीय राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही. सत्याग्रह, संसदीय कायद्यावर आदी बाबींचा लढा यशस्वी करणे, उपयोग करणे, हा बरोबर आहे. हा सॉरी, हा तर मग उत्तर काय येईल अ, ब आणि ड. तर कुठे, हा 4. कोणती विधाने अयोग्य ठरतील, कोणती विधाने काय अयोग्य आहेत. हे सभागृह भारतीयांच्या पुढाकाराने सुरू झाले होते का. प्रतिनिधी सभागृह नाही.
ब्रिटिशांनी केलं ना. हा, बॉम्बे लीग हे सभा प्रक्रियेचा भाग होते. बरोबर आहे. ब्रिटिश नियुक्त व लोकनियुक्त हे प्रतिनिधी सभागाचे सर्व होते. बरोबर आहे. हा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केलाय का? नाही. तो उत्तर काय होईल? 4. हा, एक मिनिट. अयोग्य. अच्छा, हा हा, अयोग्य विचार आहे. आणि ड. हा, कोणते मेन कारण आहे? भास्करराव जाधव निवडून आणण्यासाठी डॉक्टर विषय प्रयत्न याचे प्रमुख कारण काय होते? बघा, प्रश्न काय विचारला? प्रमुख कारण. संसदीय प्रणाली विश्वास होता हे प्रमुख कारण होतं का? बघा, त्यांना काय म्हणजे स्पेसिफिक त्या व्यक्तीलाच त्यांनी का सपोर्ट केला? तर संसदीय प्रणाली विश्वास होता म्हणून. पण त्यांनाच का निवडलं त्यांनी? ब्राह्मणेतर प्रतिनिधी होते. तत्कालीन भास्करराव यांचे मोठ्या प्रतिमानन होत होते म्हणून. अरे शेवटी आउटपुट काय? त्यांना वाटते बिल आणतील. त्या बिलमधनं काय होणार? अरे बघा, इथे काय मिशन पॅसेज लावे, वाचा काय दिलेलं आहे. डॉक्टर संसदीय प्रणाली प्रचंड विश्वास होता. त्यांनी ठरवलं की मंत्री होण्यापेक्षा न्याय देऊ शकणाऱ्या व्यक्तीला आपण मंत्री करून बिल मांडून कायद्यात रूपांतर करून आपल्या अपेक्षित तसे बदल घडवता येतील, म्हणून त्यांनी लढवणे यांना मंत्री करण्याचा व्हायससमोर ठेवला. कुठे कुठे? एक मिनिट या पेजची का? सदस्य लक्ष घातले होते ते की त्या काळात रामायणावर प्रकाश या मार्तन केले. भास्कर रावांचे प्रेम मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्या निवडणे आवश्यक होते. ते निवडून आल्यानंतर मंत्री झाले. अच्छा. त्यांचे क आणि ड, नाही सॉरी, ब क ड. पण प्रमुख कारण तसं एकच असतं ना, कोणतंही असं प्रमुख कारण तर एकच असतं. ठीक आहे, आय विल थिंक ऑन दॅट, लेट यू नो. हा, नाही नाही, पण मला सांगा विशेष प्रयत्न त्यांनी का केले निवडून आणण्यासाठी? बघा, हो, पण निवडून आणणे आवश्यक का होते मला सांगा? नाही नाही नाही, प्रतिमानांकडे म्हणून निवडून थोडे आले. तो व्यक्ती मंत्री झाला तर तो व्यक्ती काहीतरी बदल घडून आणेल ना, आणि म्हणून त्यांनी इफर्ट्स घेतले ना त्यांना हे करण्यासाठी. अरे बघा, हो, तर निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न का केले? ठीक आहे, मी थिंक करतोय, आय विल लेट यू नो. हा, भास्करराव जाधव यांच्यापैकी कोणती विधाने अचूक ठरतील, कोणती योग्य ठरतील? बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मंत्र्यांना ते निवडून यावे त्यासाठी डॉक्टर आंबेडकर आग्रही होते. बरोबर आहे. निवडून आणल्यावर त्यांना 4 खाती 6 खाती देण्यात आली का? नाही. किती देण्यात आली? 4. डॉक्टर आंबेडकरांनी तयार केलेल्या बिलाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. बरोबर आहे. हां, त्यांनी प्रचलित धर्म समजुती पाठांकन करणार ग्रंथ लेखन केले का? नाही. सो उत्तर काय होणार? 4. ओके, सो आन्सर इज वॉट? 74चं काय होईल? 4. ब्रिटिशांचा कोणता गुण लेखकाने विशेषत्वाने नमूद केलेला आहे? कोणता गुण आहे? विज्ञानवादी व काय? उदारमतवादी दृष्टिकोन बाळगणे. ओके, सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. ओके, हां.